स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज छोटासा एक ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण मी सुद्धा आज 108 स्वामी चरित्र सारामृत या सेवेला सुरुवात करणार आहे. कारण माझा खूप जुना संकल्प होता 2-4 महिन्यापूर्वीचा, आणि बरेचसे पारायण झाले होते, पण काही अडचणी आल्या मधामध्ये, म्हणजे सुतक वगैरे पडलं आणि त्याच्यामुळे सेवा खंडित झाली. नंतर सेवा सुरू म्हणजे मनात होतं, पण सेवा महाराजांची इच्छा काय होती काय माहिती, कारण इतका मोठा गॅप पडला. सुरू माझ्याकडून सेवा झालीच नाही. मी खूप प्रयत्न केला तरीही. नंतर मधात घराचं बांधकाम पण चालू आहे, तर थोडंसं तिकडे पण मला लक्ष द्यावं लागतं. हे घरी जर नसले तर मग मला तिकडे लक्ष द्यावं लागतं, त्याच्यामुळे पण सेवा सुरू नाही करता आली मला. तर आज मी काल व्हिडिओ केला आणि माझी पण मग इच्छा झाली की मी सुद्धा ही सेवा सुरू करावी. आणि काय महाराजांचीच आपण म्हणतो ना की त्यांच्या इच्छेशिवाय पानही हालत नाही, तसंच आहे. सेवा करून घ्यायची किंवा नाही घ्यायची ही त्यांच्या इच्छाशिवाय शक्यच नाही आहे. मग आपण कितीही धडपड केली सेवा करण्यासाठी, पण महाराजांची इच्छा असेल तरच ती सेवा होते. तर आज मला सुरू करायची आहे सेवा. तर मी आता बघा सकाळी माझं आवरून घेतलं आणि देव म्हणजे पूर्ण देवघर मला आवरायचं आहे आज, देवघर. तर देव वगैरे घासायचे, कारण पौर्णिमेला मला आवरणंच नाही झालं. अमावस्या पौर्णिमा मी देवघर आवरत असते, पण ह्या पौर्णिमेला झालं नाही. तर म्हटलं आज शनिवार आहे, तर शनिवारचं पण आपण घरातली साफसफाई वगैरे जाळी जळमटं काढत असतो. तर म्हटलं दुसरं तर काही होणार नाही, पण देवघर आपलं आवरून घेऊ आज. तर बघा सकाळचा चहा पाणी होतोय. आणि हे पारायण करायच्या वेळेस आपण म्हणतो ना की सेवा करते वेळेस खाऊन सेवा करायची नाही वगैरे. तर ह्या पारायणाला काही होत नाही, आपण खाऊन पिऊन पण सेवा करू शकतो. तर काय होतं की नियम तरी आपण किती दिवस पाळणार, कारण 108 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. आणि अचानक मधात आपल्याला कुठे जावं लागतं, त्याच्यानंतर काही कामं येतात, कोणी घरी येतं. मग याच्यामुळे काय होतं की मग सेवेला आपल्याला उशीर होतो, दिवसभरात सेवा होत नाही. मग आपण संध्याकाळी पण करू शकतो सेवा. तर मग खाऊन पिऊन पण आपल्याला ही सेवा करायला चालते. असं काहीच नाही की उपाशी राहून सेवा करायची. फक्त सेवा करायला महत्त्व आहे. स्वामी सांगतात की सेवा करा तुम्ही. मग कशी करता काय करता याच्यावर काही घेणं देणं नसतं स्वामींना. तर बघा इथे चहा झाला आहे. चहा होईपर्यंत मी देवघरातले फुलं वगैरे उचलून घेतले, कारण आता देवपूजा करायला मला थोडासा वेळच लागणार आहे, कारण पूर्ण देवघर आवरायचं म्हणल्यावर मला 1-1.5 तास तरी त्याच्यामध्ये जातो. तर इथे माझा चहा करून घेते मी. सहसा चहा आता मी माझा कमी केला, कारण ऊन खूप होतं आहे ना, गरमी होती आहे त्याच्यामुळे. पण आता सकाळी काय आहे ना, आज मुलींना सुट्टी आहे, त्यांच्या शाळेमध्ये रिझल्ट आहे, तर मग त्यांना सुट्टी दिलेली आहे. तर मग त्यांचा रिझल्ट पण बघायला जायचे. तर त्यांना दोघींना दूध आणि मग मला चहा केला. तर कारण स्वयंपाकाला आज उशीर होऊ शकतो, कारण आरतीला पण जायचं आहे. तर आम्ही आता चहा पितो आणि नंतर मग मुलींचं आंघोळी वगैरे पण राहिलेले आहेत. तर अगोदर आपलं म्हणतो ना की सांसारिक जीवन असतं आणि संसार करून पारमार्थ करायचा असतो, तसंच आहे. तर अगोदर घरातली कामं करून घ्यायची, घरातल्यांची आवरून द्यायची. बाईच्या जातीला कसं असतं माहीत नाही का, की स्वतःचं दुसरे जाऊ द्या, पण अगोदर घरातल्यांचं आवरून द्यावं लागतं, तरच तिची जे काही बाकीचे कामं आहेत ते होतात. तर बघा आता मला म्हणजे चहा पिला मी, लगेच मला स्वयंपाकाला लागावं लागलं, कारण हे आरतीला गेले होते सकाळी 8च्या. तर त्यांना ड्युटीला जायचं आहे. मुली तर घरी होत्या, मुलींचं काय टिफिनचं एवढं म्हणजे टेन्शन नव्हतं, कारण त्या घरीच होत्या. तर आता स्वयंपाक करून घेते, कारण स्वयंपाक करून ठेवला ना का मग आपण देवपूजा करायला बसलो की मग टेन्शन नाही. हे जरी आले तर नुसतं स्वयंपाक रेडी असतो, मग नुसतं वाढून दिलं तरी होऊन जातं. तर कारण काय हो की मग ते जेवून गेले ना, मग दिवसभर घरी येत नाहीत ते. आणि उपाशी गेलेले मला नाही चालत, कारण काय होतं आपल्या हलगर्जीपणामुळं जर घरातला माणूस उपाशी जात असेल तर मग आपण एवढे कामं करून एवढी धावपळ करून काही फायदाच नाही ना मग, कारण ते गेल्या स्वयंपाक करून ठेवल्याचा काहीच त्याचा फायदा नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं आपले जे घरातले काम आहेत ते थोडेसे बाजूला ठेवायचे, स्वयंपाक करून घ्यायचा, जेणेकरून माणूस जेवून गेला पाहिजे. तर कारलं करते मी आज, आणि हे कारलं तेला मिठातलंच आहे नुसतं, दुसरं काही नाही त्याला. कारण आमच्या इथं कोणी असं मसाल्याचं वगैरे कारलं खात नाही. मी खाते, मला आवडतं, पण एकटीसाठी करायला जीवार येतं.
त्याच्यामुळे त्याला मिठातलं कारलं करते मी आणि ठेचा करते, कारण मिरच्या होत्या आणि ठेच्यासाठी मुद्दाम मिरच्या आणलेल्या होत्या ह्या, आणि ठेचाच करणं होत नव्हता. तर मग करून ठेवलं कसं, एखाद्या वेळेस भाजी जरी नसली की ठेचा असला की मग एखादी पोळी आपण लगेच घेऊन खाऊ शकतो. तर इथे ठेचा हे टोमॅटोचा ठेचा करते मी. तर बघा मी ठेचा करून घेतला, कुटून घेतला आणि तव्यावर मस्त फ्राय केला. तो स्वयंपाक केला आणि लगेच मी 10:30ची मी 10:15 झाली लगेच आरतीला येऊन गेले, कारण घरातले काम आपले नेहमीच होतात, आरती नाही हुकली पाहिजे. इथे स्वामीला सांगितलं मी की सेवेला सुरुवात करते. नंतर संकल्प वगैरे काही नाही केला मी, फक्त केंद्रात आरतीला गेले, स्वामींना मुजरा केला, आरती केली आणि त्यांना सांगितलं की माझ्यावर जी सेवा उदार होती ती मी आता आजपासून सुरुवात करते, आता इथून पुढे कंटिन्यू ही सेवा होऊ द्या माझी. आणि घरी आले की लगेच प्लॉटवर जिकडे बांधकाम चालू आहे तेव्हा वर्कर्ससाठी चहा ठेवला आहे मी, आणि हा चहा करून देते. आता अनुष्का घरी आहे तर मग तिच्याजवळ देऊन टाकते, ती घेऊन जाईल, कारण त्यांना 2 टाईम चहा द्यावा लागतो, कारण आपल्यासाठी ते एवढे मेहनत करत आहेत, तर मग थोडंफार आपण पण त्यांच्या चहा पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे, म्हणजे त्यांना पण थोडंसं बरं वाटतं. तर इथे आता देवपूजेचं आवरते मी, चहा दिला त्याच्यानंतर आता देवपूजा करून घेते. आता आज देवपूजेला उशीर झाला, एरवी माझ्या देवपूजेला कधीच उशीर होत नाही, पण देवघर आवरायचं असलं की मला कधीही उशीरच होतो, कारण सकाळी कामं असतात, सगळंच असतं ना. 1-1.5 तास देवपूजामध्ये घालवायला मग काय होतं की सकाळी नाही होतं, मग त्याच्यापेक्षा थोडं सगळं घरातलं आवरून मग बसलेलं देवपूजेला बरं पडतं, कारण मग घाई जास्त काही नसते. आणि मला घाईमध्ये देवपूजा नाही आवडत, देवघर आवरायला पण नाही आवडत. तर देव आता घासायला घेते मी आणि पूर्ण देवघर बाहेर काढायचे, म्हणजे जे यंत्र वगैरे आहेत ते सगळे. तर अगोदर पाण्यात आता देव काढून घेते. आणि गोदाजेल माझ्याकडलं संपलेलं आहे, म्हणजे मागच्या वेळेस देवघर आवरलं तेव्हा संपलेलं होतं, जेव्हा म्हणजे असं आपण जातो पण ते लक्षातच येत नाही आणायचं. तर ह्यावेळेस पण मला आता पितांबरीनंच देव घासावं लागणार आहेत, कारण काय होतं की एकतर गोदाजेलनं स्वच्छ घासले तर देव एकदम स्वच्छ निघतात, नंतर ते हिरवे पडत नाही किंवा त्याला डाग पण पडत नाही. आणि आपण लिंबून त्याने घासतो घरामध्ये, पण त्यानं काय होतं की नंतर देव 2-3 दिवसात लगेच काळे दिसतात किंवा हिरवे दिसतात, त्याच्यावर डाग दिसतात, मग ते नाही आवडत मला. असे देव चमकले पाहिजे असं वाटतं, त्याच्यामुळे मग आज पण पितांबरीनंच घासणार आहे मी स्वच्छ, कारण देव स्वच्छ पाहिजे देवपूजा, तरच देवपूजा करायला पण उल्हास येतो. तर बघा आता मस्त स्वच्छ देव घासून घेते. आता देवांना मला एवढ्या वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस आवर्जून म्हणजे ध्यान करून आणेल मी. जरी देवपूजा करायच्या वेळेस जरी लक्षात आलं की देव मी लगेच घेऊन येईल, कारण काही जास्त लांब नाही आहे, पण आता उशीर होतो आहे मला, कारण शाळेत पण जायचं आहे रिझल्ट आणायला मुलींचा. तर आता पटपट देव घासून घेते. आणि असे देव घासले ना ब्रशनं तर एकदम स्वच्छ देव निघतात. थोडंसं काय करायचं, आपण पितांबरी त्याला लावून घ्यायची आणि थोडंसं साबण वगैरे लावून घ्यायची, एकदम स्वच्छ देव निघतात लगे, आणि छान पुसून घ्यायचे सुती कपड्यांनी. तर बघा मी अशी घासून घेते देव पटपट. आणि नंतर काय करायचं की शाळेत जायचे. तर इथं माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे. फुलं ठेवायच्या अगोदर तुम्हाला देव दाखवते मी, जेणेकरून फुलं ठेवल्यावर काय होतं की मग व्यवस्थित देव दिसत नाही. तर हे आहे माझ्या घरचा मंगल कलश. तर बघा नारळाचं जे कोंब आहे तो किती मोठा झाला आहे झाडाचा आता, आणि हे 5-6 महिन्यामध्ये फुटलेलं कोंब आहे बरं का. त्याच्यानंतर इथे पूर्ण देव माझे आणि एकदम स्वच्छ नीट क्लीन, आणि आता देवपूजा करायला मग एकदम उल्हास येतो असे देवघर असल्यावर. तर बघा, तर माझी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मी तुम्हाला दाखवली, किती रेखीव आहे आणि एकदम भरीव आहे, दिंडोरीहून मी ती आणलेली आहे. तर काय होतं की आपण सेवा करतो आणि आसपासचे शेजारी पण खरंच चांगले असायला पाहिजे आपण म्हणतो पण, कारण तुम्ही बघितलं ना मी कसा आवाज येऊ लागला गाण्याचा, आणि हा रोज आहे, न चुकता ते रोज गाणे लागतात, आणि असा त्रास आम्हाला रोज आहे, कारण आपण सेवा करतो एवढे करतो आणि
सेवेमध्ये मन लागत नाही. त्याच्यामुळे मग मी दुपारूनच सेवा करते, जेणेकरून शांत वातावरण राहतं आणि आपली सेवा पण चांगली होते. तरी बघा आता सगळे कामं आवरून घेतले मी आणि आता बसते सेवेला. तर जवळपास मला 2, 2:15 असं काहीतरी झालते, 2:30पर्यंत असं काहीतरी वाजली होती वाटतं. मी काही घडी बघितली नाही. 2-3 अध्याय झाल्यावर नंतर घडी बघितली. तर माझं पाऊण तासामध्ये वाचणं झालं आणि हा माझा नवीन ग्रंथ आहे. हे आता त्र्यंबकेश्वरला गेलते तेव्हा त्यांनी मला दुर्गा सप्तशतीचा आणि हा स्वामी चैत्र सारामृतचा नवीन ग्रंथ आणला, कारण जुने माझे ना खूप खराब झाले होते, पानं वगैरे त्याचे निसटले होते, हे झाले. तर माझा संकल्पही मी सोडलेला होता मागं, त्याच्यामुळे आता काही संकल्प वगैरे सोडणार नाही आहे मी आणि डायरेक्ट ग्रंथाला सुरुवात केली वाचायला. तुम्ही नवीन असताल तर तुम्ही संकल्प करूनच तुम्ही वाचा. तर इथे बघा आता पटपट वाचून घेते, कारण मी आता कसं आपण रोज वाचतो ना, त्याच्यामुळं काही वेळ लागत नाही. एकदम असं मुखपाठ असल्यावानीच आहे हा ग्रंथ सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही वाचायला. आणि हा ग्रंथ नवीन आहे आणि मोठं अक्षर आहे, एकदम ठळक आपल्याला दिसतं, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर आता पटकन सेवा करून घेते मी, नंतर तुमच्याशी बोलते. तर ही सेवा करताना आपल्याला पूजा वगैरे काही मांडायची गरज नाही आहे, कारण आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो, मूर्ती असते, आपण स्वामींचा अभिषेक केलेला असतो. त्याच्यामुळं परत तिथून मूर्ती उचलायची, परत दुसरीकडे ठेवायची, ते काही मला योग्य वाटत नाही आहे. त्याच्यामुळे आपण सकाळी पूजा केलेली असते, आरती केलेली असते, तर फक्त आपण जेव्हा सेवेला दिवसभरातून कधी बसतो तेव्हा आपण डायरेक्ट असा ग्रंथ घेऊन समोर काहीतरी पाठ वगैरे मांडून सेवा करायची. पूजा वगैरे काही मांडायचं नाही आहे. फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा, स्वामी स्तवन पहिल्या दिवशी घ्यायचं. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दिवसभरातून 11 माळी जप करा. तुमची नित्यसेवा मात्र चुकू देऊ नका. ही सेवा चालू आहे, पण नित्यसेवा ही रोजच्या रोज करायची न चुकता. असं नाही की मी ही सेवा करते, माझ्याकडून ती सेवा होत नाही आहे, असं करू नका. नित्यसेवा दिवसभरातून कधीही तुम्हाला वेळ भेटला तर नित्यसेवा मात्र नक्की करत जा. जवळपास केंद्र असेल तर कमीत कमी ही सेवा होईपर्यंत होईना केंद्रात जाऊन आरती अटेंड करा. आणि खरंच मला आज ना खूप भारी वाटतंय. माझी सेवा इतक्या दिवसाची खंडित होती आणि आज मी सुरू केली आहे. कुठे ना कुठे व्हिडिओ पण त्याच्या मागे कारण आहे, कारण जो व्हिडिओ मी काल केला तुम्हाला त्याची माहिती सांगितली आणि माझ्याही मनामध्ये, कारण मी पण तुमच्यातलीच आहे आणि मला पण असं वेगळंच असं जाणवलं की नाही, आपण सुद्धा सेवा करायला पाहिजे, कारण आपण सेवा सांगतोय आणि आपली सेवा अधुरी आहे. जी सेवा सांगतोय ती सेवा अधुरी आहे आपली. तर स्वामींनीच काहीतरी मला असं बुद्धी दिली की तुझी सेवा अधुरी आहे, तू कधी सुरू करते म्हणून. त्याच्यामुळं मला पण असं इच्छा झाली मनापासून की मी पण ही सेवा करणार, कारण आज पण माझ्या मागं खूप धावपळ होती, खूप कामं होते, पण तरी पण सेवा झाली. त्याच्यामुळं मला खूप खूप छान वाटतंय. त्याच्यामुळे स्वामींचे खूप खूप आभार की माझ्याकडून पूर्ण ग्रंथाचं पारायण आज करून घेतलं आणि आजपासून माझी जी काही खंडित सेवा आहे तीसुद्धा सुरू झाली आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. तर बघा मी आता माझा ग्रंथ वाचून झाला आहे. 1 वेळेस तारक मंत्र घेतला मी आणि नंतर मग 3 वेळेस स्वामींना मुजरा केला आणि झाली आपली सेवा. तर अशी तुम्हाला रोजच्या रोज नित्यनियमाने सेवा करायची. जर होत असेल तर तुम्ही 1 दिवसामध्ये 2 अध्याय पण वाचू 2 पारायण पण करू शकता. तर बघा दिव्यांका माझ्याजवळ इथं झोपी गेली. ती खेळता खेळता लेकरू माझ्याजवळ आलं आणि मम्मी करत होतं, तर तिला मी मांडीवर घेतलं, थापटलं आणि तिथंच झोपी गेली ती. तर अशी सेवा झाली माझी. श्री स्वामी समर्थ. तर माझं पारायण वाचून आता अर्धा तास झालेला आहे. तर आता 4 वाजलेले आहेत. तर पाऊण तासामध्ये माझं पारायण पूर्ण वाचून झालेलं आहे. तर कारण मी मागं संकल्प केला होता 108 पारायणाचा आणि काही दिवस भरपूर पारायण झाले पण होते, पण मधात आम्हाला सुतक पडलं आणि सुतक पडल्याच्याने काय झालं की मग ते खूप गॅप पडला आणि मग नंतर परत सेवा सुरू करायला मला म्हणजे सुरूच झाली नाही माझी सेवा. कामून आणि काय म्हणजे मनात होतं, पण ते सेवा करताना आली स्वामींची इच्छा.
तर आज काल व्हिडिओ केला मी आणि लगेच मलाच असा एक उत्साह आला की नाही आता आपली पण सेवा आपण संकल्प केलेला आहे आणि ती सेवा पूर्ण करायचीच आहे. तर आज मी सेवेला सुरुवात केली आणि आजपासून आता आणि मला होईन तसं मी पारायण करणार आहे. म्हणजे मला दिवसातून 1, 2, 3 असे झाले तरी मी करणार आहे. कारण हे 108 पारायण खूप दिवसाचा संकल्प आहे माझा आणि ते मला आता कोणत्या हालतमध्ये ही सेवा मला कंप्लीट करायची आहे. कारण इथे घराचं बांधकाम चालू आहे आणि आता जमलंच तर पूजा राहील. मग पूजाच्या याच्यामध्ये माझं काय होईल की पुन्हा गॅप पडेल. त्याच्यामुळे तो गॅप आता पडूच द्यायचा नाही मला. त्याच्यामुळं पट्ट मला सेवा करून घ्यायची माझी. त्याच्यामुळं मला जितके होतील तितके मी पारायण करणार. 108 पूर्ण करून घेणार आहे. त्याच्यानंतर स्वामींनी जर करून घेतली माझ्याकडून सेवा तर परत मग मी नवीन घरामध्ये राहायला गेल्यावर परत मी सेवा सुरू करेल. तर आजचा छोटासा हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.